शिवसमारंभा शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शास्त्रोपनिषद दशात्मरा चौथा मंत्र कालच्या आपण पाठामध्ये पूर्ण केला। अनेजदेकं मनसो जवियो नैन देवा आत्मन पूर्वमर्षत तद्धावतो ज्ञानत्ते तिष्ठन् तस्मिन्नपो मातरिश्वा तदाते। अशा प्रकारे ते ईशतत्व जे आहे पहिल्यांदा जे आरंभ केलं त्यानेच हे संपूर्ण जगत काय केलेलं आहे, व्याप्त केलेलं आहे। त्या अनुषंगाने त्याचं संपूर्ण असणारं व्याख्या त्या चौथ्या मंत्रातून केला। आता पाचवा असणारा जो मंत्र आहे, पाचव्या मंत्राच्या माध्यमातून काय केलं तर तोच असणारा विषय कधी पहिल्या मंत्रामध्ये जो विषय सांगितला कोणता सांगितला, ईशावास्यमिदं सर्वं, हा जो मंत्र सांगितला ही जी त्या ठिकाणी व्याख्या केली त्याच्याच अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा त्याचीच व्याख्या त्या ठिकाणी आरंभ करतात। आणि म्हणून पाचव्या मंत्राची असणारी प्रपीठिका काय म्हणतात, न मंत्राणाम जामितास्ति इति पूर्व मंत्रोक्तार्थम पुनराह। हे मंत्र जे आहेत मंत्रांना जामिता नाही, जामिता म्हणजे आळस। आता एकदा सांगितलं जाऊ दे कशाला, त्या मंत्रांना चांगलं माहिती यांना कितीही केलं तरी यांच्या लवकर बुद्धीवर प्रकाश पडणार नाही। कारण का या सगळ्या मंत्रांना माहिती यांची बुद्धी जी आहे या बुद्धीवर काय ही माया जी आहे मायेचं असणारं आवरण एका मंत्रामध्ये दूर होणार नाही। आणि मग काय करतात, मंत्र सुद्धा आम्हाला काय करायचं सातत्याने एखाद्या उपनिषदामध्ये असेल किंवा गीतेमध्ये असेल, गीतेमध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये यद्यपि भगवंतांनी जे सांगायचे ते सर्व सांगितलं। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहंकारः स शांतीमध्ये गच्छति सांगितलं की अशा प्रकारे तो शांतीला प्राप्त करतो कोण, ज्याच्यामधून संपूर्ण ममकार आणि अहंकार नष्ट झालेला आहे असा महात्माच ती परमशांती प्राप्त करतो। बस संपला विषय। फलश्रुती येते गीतेची दुसऱ्या अध्यायामध्ये असणारे शेवटचे जे मंत्र आहेत आपूर्यमानाने हे विहाय कामान्य सर्वान्, हे फलश्रुती सांगते की अशा प्रकारे ती परमशांती। आणि मग त्यानंतर पुन्हा जसं आता मंत्रात सांगितलं जामिता नास्ति, आळस नाही मंत्रांना, त्याप्रमाणे तिथे सुद्धा श्लोकांना आळस नाही। म्हणून तोच विषय जो आहे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला तो आता सविस्तार पुन्हा पुन्हा काय केलं गीतेने तोच विषय पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला। वासुदेव सर्वम हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत काय दृढ करण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा केला। त्याचप्रमाणे म्हणून मंत्रामध्ये काय एक जरी मंत्र असला तरी त्याची त्या ठिकाणी व्याख्या केली तरी पुन्हा तो मंत्र येणारच नाही असं नाही, एकाच मंत्राच्या त्या अनुषंगाने। कारण का अत्यंत कसं गुह्य तत्व राजविद्या राजगुह्य म्हणून गीतेने 9व्या अध्यायात सांगितलं की ही विद्या जी आहे यद्यपि राजविद्या आहे, राजविद्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ जरी असली तरी अत्यंत गुह्य स्वरूपाची आहे। म्हणजे त्याचं वर्णन दुसऱ्या अध्यायात केलं। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति जयं नः आश्चर्यवच्चैन्यमन्य शृणोति श्रुत्वापेनं न चैव कश्चित्। की अशा प्रकारे ऐकून सुद्धा आता आम्ही 2-2.5 वर्ष ऐकून सुद्धा त्या तत्वाचा जो बोध आहे तत्वापि ऐकून सुद्धा ते जे तत्व आहे ते लवकर आमच्या लक्षात येत नाही। आणि म्हणून काय केलं पुन्हा पुन्हा तोच विषय सांगण्याचा गीतेने 18 अध्यायामध्ये प्रयत्न केला। तसं या ठिकाणी सुद्धा काय झालं, पहिल्या मंत्रामध्ये सांगितलं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित् जगत्यां जगत, संपला विषय।
ईशावास्यमिदकं सर्वं यत्किंचित् जगत्यां या संपूर्ण जगतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण ईशा आवास्य, ईशा म्हणजे त्या परमेश्वराच्या द्वारे आच्छादित झालेल्या आहेत. म्हणजेच काय, हे संपूर्ण जे जगत आहे परमेश्वर स्वरूपच आहे. अशा दृष्टीने काय करत, आपलं जीवन तू यापन कर. माघृद कस्य सिद्धनम, प्रत्येक वस्तूमध्ये असणारी जी गृधी आहे ती गृधी मनामध्ये ठेवू नकोस. का तर हा संपूर्ण संसार ईश्वरानेच काय केलेला आहे, व्याप्त केलेला आहे. हा जो असणारा निर्णय उपनिषदांचा त्या पहिल्या मंत्राच्या द्वारे, उपनिषदांमध्ये असणारं पहिलं उपनिषद ईशावास्य दश उपनिषदामध्ये, म्हणून त्या उपनिषदामधला असणारा सुद्धा पहिला मंत्र. म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय सांगितलं, मंगलाचरणातला असणारा श्लोक आहे ईशा. ईशा शब्दाने काय केलं, ईशा म्हणजे तो परमेश्वर नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक असणारं मंगल, तो ते परमतत्व वस्तुनिर्देशात्मक ईश स्वरूप नमस्कारात्मक त्या परमेश्वराला शरण जातो. आशीर्वादात्मक हे मंगलाचरणचा सगळ्या उपनिषदांचा असणारं स्मृती आणि ह्या श्रुती आहेत. गीता हा स्मृती ग्रंथ आहे आणि हा आता उपनिषद जे आहे हा मंत्र, वेदार्थ मंत्र जे आहेत मंत्र विभाग आहे या ठिकाणी. म्हणून त्या अनुषंगाने त्याचा आरंभ होण्याकरिता पहिलं त्या ठिकाणी घेतलं ईशावास्य. आणि ब्रह्मसूत्र त्यावर विचार मंथन, काय करायचं, आता तो ब्रह्म जिज्ञासा, आता तुला ब्रह्माची खरोखरच जिज्ञासा झालेली असतील तर. म्हणजे अशा प्रकारे ईशा आवास्य परमेश्वरानेच हे संपूर्ण आच्छादित केलेला आहे. हा असणारा सिद्धांत वैदिक, हा असणारा सिद्धांत उपनिषदांचा, गीतेचा, हा या ठिकाणी आम्ही आता आरंभ करत आहोत. हे पण त्या ठिकाणी सांगितलं. आणि असं असणार हे सुंदर अत्यंत हे उपनिषद. कालचा भाग किंचित आता कसं तिथं भाष्य आल्यामुळे किंचित क्लिष्टता कधीतरी होणारच, त्याला सगळ्यात आपल्याला सहज मिळणार नाही. थोडा क्लिष्ट कालच्या असणारा जो भाग होता चौथा मंत्राचा असणारा व्याख्यान किंचित क्लिष्ट झाला, पण सांगण्याचं तिथं जो तात्पर्य विषय काहीच नव्हता. सोपाधिक आणि निरुपाधिक शब्दाने परस्पर तुम्ही विरोध कसं सांगता, एवढंच फक्त त्या ठिकाणी आलेला तो शास्त्राचा त्या ठिकाणी घेतलेला होता. म्हणून पुन्हा पाचव्या मंत्राच्या द्वारे जे काही सांगितलं मागे पहिल्या मंत्राच्या द्वारे अथवा उपनिषदाचा असणारा सिद्धांत, ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व कुठं आहे, कसं आहे, हा याची सगळ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते. आणि म्हणून त्या जिज्ञासेचा असणारा उत्तर अथवा तोच असणारा पहिल्या मंत्रातून जो अर्थ सांगितला तोच पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पाचव्या मंत्राच्या द्वारे काय म्हणतात, पाहू तदे जतिदन्ने जतिदूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्यास्याख्यतः, की ते जे आत्मतत्व आहे, आता आत्मतत्वाचा विचार चाललेला आहे. सच्चिद आनंद स्वरूप नामरूपात्मक, इथे काही नाही. ज्या ज्या ठिकाणी परमात्मा परमेश्वर आत्मतत्व या ठिकाणी आपण म्हटलं जातं त्या ठिकाणी नामरूपाचा त्याग करून जे असणारं सच्चिद आनंद स्वरूप जे आत्मतत्व श्रुती, वेद, गीता यांनी सांगितलेलं आहे, ते आत्मतत्वच यापुढे ग्रहण करायचं. पुन्हा ते नामरूपात्मक, नामरूपाचा त्यागच आहे. नामरूपात्मक काही या ठिकाणी आणायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी आत्मतत्व असेल त्या ठिकाणी नामतत्व, नामरूप विरहित जे सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे, अशा स्वरूपाचं जे आत्मतत्व सगळ्यांना काय चेतना देण्याचं काम जे करतं, जय जय स्वसंवेद्या, त्या आत्मतत्वाचाच आता आम्ही विचार करणार आहोत. हे स्पष्ट डोक्यामध्ये आता ठेवायचं, त्याच्यामध्ये आता बदल होणार नाही. काय की जे सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व आहे, नामरूप विरहित असणारं चैतन्य स्वरूप, ज्याच्यामुळे संपूर्ण गोष्टी घटना घडतात, ज्या सगळ्यांना ऊर्जा देणारं लाईट, जशी सगळ्या उपकरणांना काय करते, ॲक्टिव्ह करते. विद्युत आले की सगळी चालू होतात. हे पेटी वाजेल, इकडे दिवा प्रकाश करेल, फॅन आहे, या सगळ्या मागे जशी असणारी विद्युत एकच आहे, तसं या संपूर्ण सृष्टी प्राणीमात्रामध्ये असणारा विद्युत प्रवाह, चैतन्याचा असणारा प्रवाह,
हा काय, हा एकच आहे, हेच या सगळ्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मग ते कसं आहे, ते आत्मतत्व कसं आहे ते या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा त्या आत्मतत्वाचं असणारं स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याचंच असणारं स्वरूप या ठिकाणी पुन्हा 5व्या मंत्रातून सांगतात. तदेजदी तन्नेजदी तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्यास्य वाक्यतः, असं असणारं ते आत्मतत्व काय, ते चालत सुद्धा नाही, ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. दुसरं, ते न चालता सुद्धा आहे, चालत सुद्धा नाही आणि चालतं सुद्धा, दोन्ही अनुषंगाने म्हणायला गेलं तर चालत सर्वत्र आहे, सर्वत्र ते चलनमान आहे, परंतु चालत सुद्धा नाही असं सुद्धा त्याला आम्ही म्हणतो. ते दूर सुद्धा आहे, ते आमच्यापासून काय दूर आहे. त्यानंतर तद दूरे तद अंतिकेच, ते दूर सुद्धा आहे आणि ते कुठे अंतिक समीप, म्हणजे अत्यंत समीप सुद्धा तेच आहे. दूर सुद्धा तेच आहे, ते सर्वांच्या अंतर्गत आहे आणि तेच सर्वांच्या बाहेरचं, आत बाहेर स्थिर चलन करणारं, दूर समीप, या गोष्टींनी जे काय सांगितलेलं आहे, म्हणजेच काय, चराचर संपूर्ण जगत जे आहे, ही सृष्टी जी आहे, ही संपूर्ण चराचर सृष्टी त्यानेच व्याप्त केलेली आहे, असं थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते म्हणतात ते चालत सुद्धा नाही, ते गतिमान सुद्धा आहे, ते कसं आहे दूर सुद्धा आहे, अत्यंत समीप सुद्धा आहे, ते अंतर्गत सुद्धा आहे, ते बाह्य सुद्धा आहे, अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थितः, आत बाहेर सर्वत्र ते एक तत्व आहे, ते एकच तत्व सर्वत्र अंतर्बहिश्च तत्सर्वं, सगळीकडे त्या एका तत्वाने सर्व जे आहे सर्व या ठिकाणी त्या एकाच तत्वाने काय केलं आहे, व्याप्त केलेलं आहे, असं या सारासार याचा विचार, म्हणजे सर्वत्र. थोडक्यात सांगायचा मंत्राचा साधारण विचार करायला गेलं तर मंत्राच्या विचारामध्ये एवढं सांगितलं की या जगतामध्ये समीप, दूरस्थ, चलनमान, गतिमान, स्थिर, आत बाहेर जे काही आहे ते सर्वच्या सर्व ते एकच आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी कोणतीही गोष्ट नाही. विषय संपला. आचार्य काय भाष्य म्हणतात बघू. तदात्मतत्वं यत्प्रकृतं तदेजति चलति तदेव च न एजति स्वतः नैव चलति स्वतः अचलमेव सत् चलतीत्यचलति इव इत्यर्थः. किंच तद्दूरे वर्षकोटिशतैः अपि अविदुषाम् अप्राप्तत्वात् दूर इव तद् उ अन्तिके इति तदच्छेदः. तद्वन्तिके समीपे अत्यन्तमेव विदुषाम् आत्मत्व न केवलं दूर अन्तिके च तदन्तरभ्यस्य सर्वस्य यः आत्मा सर्वान्तरः इति श्रुतेः अस्य सर्वस्य जगतः नामरूपक्रियात्मकस्य तदु अपि सर्वस्य अस्य बाह्यतः व्यापकत्वात् आकाशवत् निरतिशय सूक्ष्मत्वात् अन्तः प्रज्ञानघन एव इति च शासनात् निरंतरं च. आचार्य भाष्य करतात. काय म्हणतात भाष्याच्या अनुषंगाने याचे प्रकरण चालू आहे. कोणाचं प्रकरण चालू आहे ते आत्मतत्वाचं. सच्चिदानंद स्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे त्या सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्वाचं या ठिकाणी आता काय चाललेलं आहे, प्रकरण चालू आहे. त्याचे प्रकरण चालू आहे. ते आत्मतत्व ते कसं आहे, ते चालत सुद्धा नाही. ते काय होतं, ते चालत नाही व ते चालत सुद्धा आहे. म्हटलं तर ते चालत नाही आणि म्हटलं तर ते चालत सुद्धा आहे. अर्थात स्वतः अचल राहून चालत असल्यासारखे भासते. ते जे आहे ते स्वतः काय करताय, स्वतः अचल हे आहे, अलग लक्षात असून स्वतः अचल स्वरूपाचा असून आम्हाला काय वाटतं ते चालत आहे, ते सर्वत्र फिरत आहे, परंतु ते स्थिर आहे. स्थाणुः शास्त्र त्याला म्हणतं, स्थिर हा स्थाणुः. परंतु एका ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला वाटतं ते इकडे आलं ते तिकडे गेलं. इव तिथे प्रत्यय चालत असल्यासारखे पूर्वन इव काम केल्यासारखं वाटणं, इव हा प्रत्यय त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी इथे सुद्धा इव प्रत्यय आचार्य म्हणतात. इव गेल्यासारखं एकाच ठिकाणी, परंतु वाटतं, चालतंय, बोलतंय, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे याचे प्रकरण चालू आहे ते आत्मतत्व चालत आहे व चालत सुद्धा नाही. अर्थात स्वतः अचल राहून चालत असल्यासारखं भासतं. अलग अलग स्वतः एका ठिकाणी स्थिर आहे, परंतु आम्हाला काय वाटतं तेच सर्वत्र इकडं आलं तिकडं आलं, त्याने असं केलं त्यांनी तसं केलं. इव प्रत्यय त्या ठिकाणी त्यांनी केला. म्हणजे अशा प्रकारे चालत असल्यासारखे वाटते, परंतु ते स्थिर आहे.
चालत जाण्यासाठी दुसरी जी जागा आहे तिचा अवकाश त्याला पाहिजे. याचा अवकाश नसल्यामुळे ते गतिमान होणारच नाही, ते सर्वत्र त्यानेच व्याप्त आहे. जसं सांगितलं, प्रकाश ज्याप्रमाणे सूर्याचा पडल्यानंतर सर्वत्र एक समान पडतो. महाप्रकाश चिंचवडमधला प्रकाश उठला आणि पौडमध्ये गेला, किंवा पौडमधला प्रकाश उठला आणि कुठे गेला, पुण्यामध्ये गेला, असं होऊ शकत नाही. एक समान ज्याप्रमाणे इथला प्रकाश ज्याप्रमाणे अगदी तेच उदाहरण दुसरीकडे जाऊ शकत नाही. समसमान सूर्याचा असणारा प्रकाश सर्वत्र आहे. तरी सुद्धा आपण म्हणतो इकडे प्रकाश जास्त आहे, आज आमच्याकडे थोडा अंधार झालेला आहे, तुमच्याकडे आज प्रकाश स्वच्छ आहे, हे ज्याप्रमाणे असं म्हणतो. परंतु प्रकाश सर्वत्र एक समान दिलेला आहे. तसं ते आत्मतत्व आहे. संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये जे जे आहे त्याचं सर्वत्र एक समान गेलेलं आहे. परंतु आम्हाला वाटतं ते इथं स्थिर आहे, ते आता इथे चलयमान होत आहे, अशा प्रकारे आम्हाला भासते म्हणून सांगितलं. या ठिकाणी आचार्यांनी भाष्यामध्ये काय केलं, अचल राहून चालत असल्यासारखं भासतं आम्हाला वाटतं की ते आता आत्मतत्व या ठिकाणी आलेलं आहे. इतकेच नाही तर ते दूर सुद्धा आहे, ते काय आम्हाला वाटतं. परंतु दूर आहे दत्तंतिकेच, दूर सुद्धा आहे. कोणासाठी दूर आहे? कारण अज्ञानी लोकांना, जे अज्ञानी आहे त्यांच्यासाठी अनेक वर्ष, अनेक शेकडो, या ठिकाणी हजारो वर्ष, शेकडो हजारो वर्ष त्याचे ज्ञानच न झाल्याने ते दूर आहे. का अज्ञानाने आवृतन त्याच मोहमायामध्ये पडून ते आत्मतत्व काय आहे जाणण्याचा प्रयत्न न केल्यामुळे जे अज्ञानी जन आहेत हे काय, ह्या जन्म आणि मरण संसार जो स्वरूप संसार आहे, त्या संसारामध्ये काय अनेक वर्षानुवर्ष, हजारो या ठिकाणी म्हणतात आचार्य, किती म्हणतात ते अजा शेकडो हजारो वर्ष त्याचे ज्ञानच न झाल्याने, त्या आत्मतत्वाचं ज्ञानच नाही, संसाराचं ज्ञान, संसार 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 इतका तो संसार दृढ झालेला आहे की त्याच्यामधून बाहेर यायला यांना वेळच नाही. म्हणून अशा प्रकारे संसारामध्ये लिप्त झालेला तो जीवात्मा काय करतोय, तो सातत्याने त्या ठिकाणी येतोय, जातोय, येतोय, जातोय. संसाराचे असणारे संस्कार त्याच्यामध्ये एवढे दृढ झालेले आहेत, केवढे झालेले आहेत की ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व त्याला वास्तविक त्याचं स्वरूपच कळत नाही, एवढा तो संसार. म्हणून तर काय, अशा प्रकारे जे अज्ञानी, ज्यांनी अजून आत्मतत्व काय आहे जाणण्याचा प्रयत्नशीलच राहिलेला नाहीत, अशा प्रकारे असणारे जे अज्ञानी आहेत त्यांच्या दृष्टीने ते अत्यंत दूर आहे. कसं काय ते असेल, असं कसं होऊ शकेल, तो परमेश्वर मी कसा काय होऊ, असं म्हणतात ना, की आम्ही कसे काय बनवू शकू, आम्ही तर हा दुःखी सुखी दुःखी संसारी जीव, अरे ह्या जीवाला परमेश्वरत्व कसं काय प्राप्त होऊ शकेल, असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी तो अत्यंत दूर, कारण ती कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट त्यांना ॲक्सेप्ट होत नाही, आणि म्हणून त्यांच्यासाठी तो अत्यंत दूर आहे. त्यानंतर तद उ आणि तद उ अंतिके, तदवंतिके जे आहे ना तिथं पहिल्या मंत्रामध्ये, तदवंतिके, तदवंती त्याची फोड कशी झाली, तद प्लस उ प्लस अंतिके असा त्याचा पदच्छेद होतो. म्हणजे काय, ते अत्यंत समीप सुद्धा आहे. ते जेवढं दूर आहे ना तेवढं ते जाणल्यानंतर तेवढं ते समीपच आहे. अंतस्थ आत्मानम अजम न दृष्ट्वा, आपण काय करतो, अंतस्थ आत्मानम याच ठिकाणी येतो. त्या जाणण्यासाठी पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. अंतस्थ आत्मानम अजम न दृष्ट्वा भ्रमंती मूढा सांगितलं. ते प्राप्त करण्यासाठी काय करतात, जे मूढ बुद्धीचे आहेत ते काय करतात, इकडे धावतील तिकडे धावतील, इकडे हे करतील तिकडे ते, यांच्याकडे जातील त्यांच्याकडे जातील, परंतु ते आहे कुठे, ते कुठेच गेलेलं नाही, ते तिथंच आहे. जसं आता पावसाळ्यामध्ये पण आता 12ताच असणारा सूर्य किंवा सकाळचा असणारा 10-10:30चा जो सूर्य आहे तिथेच आहे, कुठे गेलाय का, कुठेही गेलेला नाही, त्या स्वतःच्याच ठिकाणी स्थिर आहे. परंतु दिसत का नाही, तर त्यावर असणारा आवरणामुळे दिसत नाही. तसं या ठिकाणी असणारं ते आत्मतत्व या ठिकाणी ते कुठेच गेले नाही, पण त्याच्यावर काय झालं, नामरूपाचं असणारं अज्ञानाचं असणारं आवरण आलं. त्यामुळे आम्हाला कळत नाही ते कुठं आहे. मग त्याला शोधण्यासाठी कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी,
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपास जो या ठिकाणी आहे त्याला तिथेच जाण्याऐवजी आम्ही त्याला सर्वत्र फिरत आहोत पाहण्यासाठी, तो कुठेही गेलेला नाही तेच सांगितलं. मग ते अत्यंत समीप आहे, इथेच आहे, कुठेही गेलेलं नाही. करायचं काय, फक्त नामरूपामध्ये असणारी आसक्ती बुद्धी जी आहे त्याचाच फक्त त्याग करायचा बस. मग ते तिथंच आहे. जय जय स्वसंवेद्या, ते त्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून ते अत्यंत समीप सुद्धा आहे, केवळ दूरच नाही तर विद्वानांचा आत्मा असल्यामुळे अत्यंत समीप आत्माच आहे. ते साक्षात अपरोक्षात ब्रह्म, ते काय, ते दुसरं काही नाही. त्याला तू जीवात्मा जीवात्मा नावाने संबोधित करतो आहे. अलग लक्षात, अस्मिन शरीरे जीवते इति जीवात्मा, या शरीरामध्ये आल्यानंतर त्याने काय केलं, श्वासोच्छ्वास घेण्याची प्रक्रिया आरंभ केली. अस्मिन शरीरे, या शरीरामध्ये जीवती, म्हणून आम्ही त्याला काय म्हणलो, जीवात्मा. आपण वास्तविक काय, तो जीव जर बाजूला केला, जीव म्हणजे काय, नामरूपात्मक अज्ञान म्हणजे जीव, तो जीव बाजूला केला तर काय, आत्माच आहे त्या ठिकाणी. आत्म्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि त्याचं एकदा ज्ञान झालं काय, कारण का, तो विद्वानांचा आत्मा असल्यामुळे अत्यंत समीप आहे. त्या आत्मतत्वाचं एकदा तुम्हाला ज्ञान झालं की हा जन्ममरण रूपी जो संसार आहे ना, हा अत्यंतिक दुःखाचा जो संसार आहे, हा निश्चितपणे त्या दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व जे विद्वान आहे त्या विद्वानांसाठी काय, अत्यंत समीप आहे. आणि जे अविद्वान आहे, अज्ञानी आहेत, त्यांच्यासाठी ते अत्यंत दूर आहे. तोच या सर्वांच्या आतमध्ये सुद्धा तेच आत्मतत्व, आपल्या सर्वांच्या अंतर जे आहे काय, तेच आत्मतत्व आहे. जो आत्मा सर्वांतर, जो आत्मा जो आहे, हे श्रुती म्हणते काय, सर्वांमध्ये असणारं ते आत्मतत्व एकता आहे, सर्वांमध्ये तेच आहे. माझ्यामध्ये भिन्न, तुमच्यामध्ये भिन्न. आता तुम्ही माझ्या जरी दूर जरी असता तरी तुमच्यामध्ये असणारा आत्मतत्व भिन्न आहे. मी शिकवणारा माझ्यामध्ये असणारा आत्मतत्व काही नाही. यस, तेच सांगते, जो आत्मा सर्वांतर, जो आत्मा जो आहे सगळ्यांच्या अंतरामध्ये असणारा, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ते आत्मतत्व एक समान असल्यामुळेच ही प्रार्थना आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे तेच श्रुती म्हणते, सगळ्यांमध्ये असणारं ते आत्मतत्व भिन्न स्वरूपाचं नाही, तर ते एकच स्वरूपाचं आहे. या श्रुतीने सिद्ध होते. आकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे तो या नामरूप क्रियारूप संपूर्ण जगताच्या बाहेर तथा सूक्ष्म रूप असल्यामुळे आत सुद्धा आहे. आकाशाप्रमाणे व्याप्त आहे. अलग लक्षात, जसा आकाशाने सर्व व्याप्त केलेला आहे त्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सुद्धा सर्वत्र तेच आहे. म्हणून त्याच अशा प्रकारे आकाशाप्रमाणे व्यापक असल्यामुळे ते आत्मतत्व त्या काय, नामरूप क्रियारूप संपूर्ण जगताच्या बाहेर, नामरूपात्मक हे संपूर्ण जगत आहे. या संपूर्ण जगतामध्ये तेच आत्मतत्व चराचरामध्ये भरलेलं आहे. आणि तेच अत्यंत सूक्ष्म सुद्धा, ते सूक्ष्मातिसूक्ष्म, सूक्ष्मात अत्यंत सूक्ष्म सुद्धा तेच. म्हणून ते असं असणार, ते सूक्ष्म रूप असल्यामुळे ते काय, आपल्या आत सुद्धा काय, आत सुद्धा तेच आहे, बाहेर सुद्धा तेच आहे. व श्रुतीचे प्रज्ञान घन सुद्धा तेच आहे. या कथनासह तो ते निरंतर सर्वत्र आहे. आणि अशा प्रकारे प्रज्ञान घन या अनुषंगाने ते जे आहे सर्वांमध्ये व्याप्त झालेलं आहे, निरंतर सर्वत्र. म्हणजेच त्या आत्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी कोणतीही वस्तू नाही. हेच या मंत्राच्या द्वारे जो असणारा वेदांताचा सिद्धांत काय, अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, हा जो आहे हा उपनिषदांचा असणारा सिद्धांत या ठिकाणी पुन्हा त्यांनी दृढ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 6वा असणारा जो मंत्र, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानवश्यति सर्वभूतेषु आत्मानं ततो न विजुगुप्सते, त्याचा असणारं व्याख्यान विशेष उद्याच्या पाठामध्ये